मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने गाडीचं फक्त 4 ते 5% मायलेज कमी होतंय, तर मित्रांनो सरकार तुमच्या डोळ्यात धूळ फेकतंय. आज मी तुम्हाला असे पुरावे देणार आहेत ज्यावरून सिद्ध होईल की या देशात सामान्य जनतेचा आवाज दाबण्यासाठी आणि त्यांना लुटण्यासाठी यंत्रणा किती खालच्या थराला गेली. मित्रांनो, काही दिवसापूर्वी देशातल्या सर्वात मोठ्या सरकारी तेल कंपनीचे म्हणजेच BPCLचे डायरेक्टर अनुराग सरावगी यांनी स्वतः कॅमेऱ्यावर कबूल केलं होतं. इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचं मायलेज तब्बल 30% कमी होत आहे. पण हा धक्कादायक खुलासा समोर आल्यावर काय झालं माहितीये? सरकारी दबावामुळे तो व्हिडिओ इंटरनेटवरून तडकाफडकी डिलीट करण्यात आला आहे. सत्य दाबण्याचा प्रयत्न झाला, पण सत्य लपणार नाही. नमस्कार, मी आहे सचिन पोद्दार, तुम्ही पाहताय उलगडा. मित्रांनो, लूट फक्त मायलेज आणि पैशांची नाही, लूट तुमच्या गाडीच्या आयुष्याची म्हणजेच तिचे लाईफ संपण्याचीही आहे. एकीकडे सरकारने स्क्रॅपिंग पॉलिसी आणून गाड्यांचं आयुष्य आधीच मर्यादित करून टाकलंय. 15 वर्षे झाली की गाडी भंगारात टाका असा नियम आणला आहे. पण दुसरीकडे हे जे E20 पेट्रोल तुम्ही गाडीत भरताय ना, ते तुमच्या गाडीच्या इंजिनला, फ्यूल पंपला, रबर पाईपांना आतून हळूहळू सडवत आहे. ऑटोमोबाईल्स एक्सपर्ट सांगतात की या इथेनॉलमुळे गाड्यांचं आयुष्य निम्म्याने कमी होत आहे. जी गाडी सर्वसामान्य माणूस 10 ते 15 वर्ष आरामात चालवू शकला असता, ती गाडी या खराब इंधनामुळे 5 ते 6 वर्षातच एवढी खराब होते की थेट भांगारातच घालावं लागते. ग्राहकाने लाखो रुपये मोजायचे, सरकारने आधीच तिचं आयुष्य कागदपत्रावर कमी करायचं आणि उरलेलं आयुष्य इथेनॉलमुळे संपवायचं. म्हणजे जनतेला दर 5 वर्षांनी नवीन गाडी घ्यायला भाग पाडायचं. हाच यामागचा छुपा अजेंडा आहे का? तुम्हाला काय वाटतंय? आता या लुटीचा सगळ्यात मोठा आर्थिक खेळ समजून घ्या. इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा खूप स्वस्त बनतं, साधारण 55 ते 60 रुपयात. जर सरकार पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळत असेल तर पेट्रोलचे भाव कमी व्हायला हवेत की नाही? पण आपल्याला ते मिळते साधारण 115 रुपये प्रति लिटर. म्हणजे स्वस्त इथेनॉल मिळून हे सरकार आपल्याकडून पेट्रोलचे पैसे वसूल करते. आणि समजा जर तुम्हाला तुमच्या कष्टाच्या पैशाने घेतलेल्या गाडीचं इंजिन आणि तिचं आयुष्य वाचवायचं असेल तर पंपावर एक पर्याय आहे. इंडियन ऑइलचं XP 100 पेट्रोल. आणि त्याची किंमत काय आहे माहिती आहे का? यहाँ पे मैं आपको दिखाने जा रहा हूँ ओरिजिनल पेट्रोल, जिसका नाम है XP 100. यहाँ पे देख सकते हैं XP 100 यहाँ पे. और इसका प्राइस मैं बताऊं कितना है. अब इसको मैं जब निकालूंगा तो प्राइस पता चलेगा आपको कि इसका प्राइस कितना है. 167 रुपया 35 पैसा. चक्क 167 रुपये प्रति लिटर. विचार करा, एक तर 115 रुपये देऊन गाडीत इथेनॉलचं स्वतः विष भरा आणि गाडीचं आयुष्य संपवा, नाहीतर इंजिन वाचवण्यासाठी थेट 167 रुपये मोजा. सामान्य माणसाला दोन्ही बाजूंनी लुटायचा हा धंदा नाही तर काय आहे? मित्रांनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की फॅक्टरीमुळे निसर्गाची कशी वाट लागते. हा इथेनॉलचा खेळही तसाच आहे. 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी हजारो लिटर शुद्ध पाण्याची गरज असते. आज आपल्या मुंबईत, महाराष्ट्रात लोकांना प्यायला धड पाणी नाही. माता भगिनी पाण्यासाठी वन भटकतात. मुंबईत सर्वसामान्यांना प्यायला पाणी नाही आणि दुसरीकडे काही फॅक्टरींच्या फायद्यासाठी लाखो कोट्यावधी लिटर पाणी वाया घालवलं जातंय. फॅक्टरीच्या प्रदूषणाने निसर्ग संपवायचा, लोकांच्या पिण्याचं पाणी वाया घालवायचं आणि ते पेट्रोल गाडीत टाकून लोकांच्या गाड्या सडवायच्या. हेच का तुमची इको फ्रेंडली पॉलिसी? मित्रांनो, पत्रकार मनीष कश्यप हे तुम्हाला माहितच असतील. त्यांचा नुकताच टोयोटाच्या सर्व्हिस सेंटर मधून आलेला पुरावा डोळे उघडणार आहे. पूरा देश की गाड़ी को खत्म कर दिया नितिन गडकरी ने. 40 लाख रुपया में गाड़ी मैं खरीदा हूं, 40 लाख रुपया में. अभी नया गाड़ी है. बर्बाद कर दिया नितिन गडकरी, पूरे देश को बर्बाद कर दिया नितिन गडकरी अकेले अपने बेटा को प्रॉफिट पहुंचाने के लिए. 40 लाखाची नवीन हायब्रिड गाडी अवघ्या 12,000 किलोमीटर मध्ये इंजिन उघडून उभी आहे, कारण टाकीत 40% पेक्षा जास्त सडलेलं इथेनॉल आणि काळा कचरा सापडला. जेव्हा सामान्य जनता यावर प्रश्न विचारते तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका मुलाखतीत म्हणतात की इथेनॉलला विरोध करणारी ही पेट्रोलची मोठी लॉबी आहे, हे लोक देशद्रोही आहेत. गडकरी साहेब कष्टाचा पैसा देऊन गाडी घेणारा आणि गाडीत खराब पेट्रोल निघाल्यावर प्रश्न विचारणारा सामान्य नागरिक देशद्रोही कसा असू शकतो? लोकांनी पर्यावरण वाचवण्यासाठी 5 ते 6 लाख रुपये जास्त देऊन हायब्रिड गाड्या घेतल्या. सरकारला 18 लाख रुपयाचा टॅक्स दिला. जेव्हा गाडी खराब होते तेव्हा कार कंपन्या म्हणतात फ्यूल खराब होतं, आम्ही वॉरंटी देणार नाही. पेट्रोल पंप तुमचे, नियम तुमचे, तरी बुरदुंड मात्र सामान्य जनतेलाच का? मित्रांनो, अमेरिकेसारखे प्रगत देश अजूनही फक्त 10% इथेनॉलवर आहेत. मग कोणतीही पूर्वतयारी न करता भारतात E20 पेट्रोल जबरदस्तीने का लादलं जाते? यावर एकच आणि रोखठोक तोडगा आहे. पेट्रोल पंपावर शुद्ध पेट्रोल आणि E20 पेट्रोल असे 2 वेगवेगळे पर्याय सामान्य किमतीत मिळालेच पाहिजे. ही सक्ती आणि सामान्य जनतेची लूट थांबवलीच पाहिजे.
या अन्यायाविरुद्ध मनीष कश्यप आता थेट कोर्टात जात आहेत, कारण हा आपला हक्काचा लढा आहे. मित्रांनो, शांत बसू नका. तुमच्याही गाडीचं मायलेज आणि तिचं आयुष्य कमी झालंय का? तुम्हाला हा सगळा खेळ पटलाय का? तुमचा अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये E20 महाघोटाळा लिहून नक्की नोंद करा आणि हा व्हिडिओ पेटवून शेअर करा, जेणेकरून हा आवाज दिल्लीच्या तख्त्यापर्यंत पोहोचला पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.